हाय हॅलो नमस्ते. आज आम्ही बनवतोय गुळांबा. आराध्या हेल्प करणार आहे. आराध्याने आंबा किसून दिलाय मग आणि आता गुळाचा पाक पण आराध्यच बनवतो. उजी जाणार आहे आमचे आणि फौजींसाठी स्पेशल बेसनचे लाडू केलेले आईंनी. आणि आता मी गुळांबा करते आणि जेवण एक टाइमचं जेवण करायचं आहे ते पण मग ते उद्या सकाळी देईन कारण उद्या सकाळी जाणार आहेत फौजी. तर आता आम्हाला सोडलंय फौजींनी ते गावी आणि एक 12-13 दिवसाची त्यांची सुट्टी होती जर्नी. आणि त्याच्यानंतर आता फौजी जाणार छत्तीसगडला. तर कारण छत्तीसगडचं पोस्टिंग झालेलं आहे. तर फौजींचं पोस्टिंग झालेलं आहे छत्तीसगडला आणि आता निघाले. दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे. तर सकाळी जाणार होते फौजी कारण सकाळी त्यांची दुपारची ट्रेन होती. इथून कराडला बसने जाणार होते आणि तिथून मग ट्रेनने जाणार होते. तर आता आम्ही सगळे सोडायला जातोय त्यांना. तर आम्ही पण जाणार होतो सोडायला. त्यामुळे मग सगळ्यांचंच आवरून झालेलं आहे. आरू, स्वरा, मी, आयुष, आदिराज आणि पृथ्वी असं सगळेच जाणार होतो. त्यामुळे आणि आयुषचे काका तर ते विसरले मेन कारण तेच गाडी चालवणार. तर चला आता आम्ही निघालोय आणि मला वाटलं की आयुष आधी खूप जास्त रडेल. तर एवढा काय नाही रडला, तो नॉर्मल होता तसा. पण जेव्हा निघाले ना त्याच्यानंतर मग थोडंसं रडत होता कारण त्याला समजलं आता जाणार खरंच निघाले. कारण आम्ही सोबत गेलो ना सोडायला त्यामुळे त्याला वाटलं की आम्ही पण चाललो आहे. कारण आता त्याला सवय झाली ना अजमेरला जाताना सोबत म्हणजे असं जाताना त्याला वाटलं की आपण पण निघालो आहे. पण त्याच्यानंतर थोडासा रडला आणि 1-2 दिवस ना तो रडतच होता कारण त्याला सवय झाली. जसं त्याचा जन्म झाला तसा आम्ही सोबतच आहे. आणि आता पहिल्यांदाच तो फौजींना सोडून राहणार होता. त्यामुळे मग थोडंसं तेवढं ॲडजस्टमेंट करायला थोडासा त्याला वेळ लागणारच होता. तर चला असू दे. तर कॉम्प्रोमाइज आणि करणं हे काय म्हणतात फौजींच्या लाईफमध्ये असतंच. ते करायलाच लागतं आणि थोडंसं समजून पण घ्यायला लागतं. तर चला आता आम्ही निघालोय विट्यात आलोय आत्ता. तर स्टँडवरती नाही जाणार. तर बघूया आता कसं कुठं बस जर मध्ये कुठे स्टॉपवरती बस दिसली तर तिथून लगेच जाईन. कारण ना बस जर लवकरात लवकर मिळालेली बरं. कारण स्टेशनवरती जाऊन परत तिथून थोडंसं अंतर आहे स्टेशनवरती जायला स्टॉपपासून. त्यामुळे मग थोडंसं वेळ हवा आहे त्यांना जास्त. ट्रेन यायच्या आधी पोचलेलं बरं असतं. तर आता काय झालेलं बस आली पण त्या स्टॉपवर थांबलीच नाही. आम्ही ज्या स्टॉपवर थांबलो होतो तिथे. मग त्यामुळे आता आम्ही पुढे चाललो आहे बसला क्रॉस करण्याचा प्रयत्न करतो आहे. तर चला बघूया आता आम्ही निघालो आहे. इथून टर्न घेतला आहे आणि त्या बसने गेलं तर वेळेत पोचेल असं फौजींचं मत होतं. त्यामुळे मग त्याच बसला क्रॉस करण्याचा प्रयत्न आम्ही करतो. इथे थोडंसं ट्रॅफिक होतं त्यामुळे मग त्याच्यानंतर पुढे जाऊन ना आम्ही त्या बसला क्रॉस केलं कारण पुढे 2 आणखीन स्टॉप आहेत. त्यामुळे मग तिथे बस थांबली होती आणि आम्ही बसला क्रॉस केला. तर पुढे बघालच तुम्ही आणि पटकन म्हणजे आम्हाला बाय करायला सुद्धा वेळ नाही मिळाला एवढी फास्ट ती बस गेली. तर आता पुढे बघालच तुम्ही मी फायनली फौजी जात आहेत. आम्ही आता इथे गावीच राहणार आहे. तर थोडंसं वाईट वाटतंय कारण एवढे दिवस आता सोबत होतो आणि आधीला मेन सवय नाही आहे त्यामुळे त्याला थोडंसं म्हणजे अवघड जाणार आहे. आता बघूया कसं काय होतंय. तर चला असू दे आपली काय म्हणतात लाईफ आहे. थोडंसं कॉम्प्रोमाइज आणि थोडं जाणार आहे पप्पा सोबत आहे. सगळंच मनासारखं नाही होणार. तर चला असू देत. तर आता आम्ही पुढच्या स्टॉपला बसने आता फौजींना सोडणार आणि तिथून मग लगेचच घरी जाणार कारण घरी पण कामं खूप पेंडिंग आहेत. आणि चला हॅप्पी जर्नी फौजी. तर आता इथून पुढे ब्लॉग कंटिन्यू फोन करा. तर ना आम्ही ज्या बसला क्रॉस करण्याचा प्रयत्न करत होतो ना ती यात्रा स्पेशल बस होती आणि ती आम्हाला माहिती नव्हतं कारण मागं थोडीच बोर्ड असतो आणि ती थांबलीच नाही. त्याच्यानंतर लगेच पाठोपाठ दुसरी बस आली विटा कराड आणि मग त्याने गेले फौजी आणि लगेचच निघाले आणि तिथून मग आम्ही पण निघालो आहे आता घरी. तर आधी थोडासा नाराज आहे बघू शकता. बस म्हणून गेलं बस आहे कुठे गेली बस गेली बस ना. बाय केलंस का तू बाय केलंस तू पप्पाला केलं तू तर केलं मी काय बघितलं नाही. बाय बाय केलं तू सरळ बस की कोण गेलं तिकडे. तू कुठे गेला होतास. पप्पा झालवा गेलतो
पप्पा काय गेले बाळा? पप्पा कुठे गेले? पप्पा कुठे गेले? इष्टीत गेली ते दादा सांगतो. इष्टीतनं गेली मग ट्रेन मध्ये छत्तीसगडला. आता इथनं ट्रेन मध्ये जाणार पुण्याला, परत दुसरी ट्रेन पकडणार. नुसतं मार खाते. चला तर आता आम्ही आलोय घराजवळ आणि फौजी गेलेले आहेत. फौजींना सोडून आम्ही आलो. आता घरातली बाकीची कामं करायची. चला हा व्लॉग मी इथेच एंड करते. तर मिस यू फौजी आणि हॅपी जर्नी. तर चला हा व्लॉग मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. पुन्हा भेटूया असाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय बाय.